हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 9 शाश्वताची प्रीती, विषयी विरक्ती, स्वरूपी आसक्ती, याचे नाव भक्ती. याचं वाचन ऐकूया. भक्ती म्हणजे काय असं कुणीतरी समर्थांना विचारलं असावं. त्याला समर्थाने हे उत्तर दिलं असावं. शाश्वताची प्रीती. आपली सर्वसाधारणपणे शाश्वतावरच प्रीती असते. एखाद्या मुलीला जर म्हटलं हा मुलगा अत्यंत चांगला आहे, तू याच्याबरोबर लग्न कर, पण तो उद्या जाणार आहे, तर ती लग्नाला तयार होणार नाही. हे उघडच आहे. जे अशाश्वत आहे असं स्पष्टपणे दिसतंय त्यावर प्रेम बसणार कसं? कुठलीही अशाश्वत गोष्ट आपल्याला आवडत नाही. तथापि आश्चर्य हे की आपला देह, पैसा, घर, पती, पत्नी, मुलं बाळं हे सर्व अशाश्वत असताना आपलं त्यांच्यावर प्रेम बसतं. संतांना याचं नवल वाटतं. भक्ती म्हणजे अशाश्वतावर प्रेम नसून शाश्वतावरचं प्रेम. आपल्या कुटुंबियांवर, मित्रमंडळींवर आपलं प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण संतांचं सर्व विश्वावर प्रेम असतं. कारण दृश्य वस्तूमध्ये जो अदृश्य परमात्मा आहे त्यावरच आपलं खरं प्रेम असतं. एखादा मनुष्य सुंदर आहे पण नोकरीधंदा करत नाही, मग अशा अवगुणी आळशी मनुष्याशी कोणती मुलगी लग्न करेल? म्हणजे रूपापेक्षा गुणांवर प्रेम अधिक आणि त्याचं अधिष्ठान जो आत्मा त्याच्यावर प्रेम अधिक. आत्मा हा स्वयं प्रेमस्वरूप आहे. एखादा कुत्रा गाडीखाली सापडला तर आपण म्हणतो अरे रे, आपल्याला वाईट वाटतं. याचं कारण आत्मरूपानं जो आकार धारण केला तो आकार, त्याचा स्वभाव जर आपल्याला आवडता असेल तर विशेष प्रेम बसतं. संतांवर आपलं प्रेम का बसतं? कारण आत्माच त्यांच्या देहानं, मनानं, बुद्धीनं आविर्भूत होतो हे सर्वांना कळतं. शाश्वताची प्रीती, विषयी विरक्ती. बाहेरचं रूप, धनधान्य हे सर्व विषय आहेत. हे बाहेरचे सर्व विषय सोडून आत जायचं आहे. आतलं आणि बाहेरचं दोन्ही ज्यांना एकरूप झालं ती मोठी माणसं. योगी अरविंद म्हणत, ज्याची बुद्धी बोधाला कॉरस्पॉन्डिंग झाली तो अवतारी पुरुष. सर्वसाधारणत असं दिसतं की आत बोधही नाही आणि बाहेरची प्रकृतीही ठीक नाही. जगामध्ये जे जे विषय म्हणून समजले जातात ते घरदार, पैसा यापासून विरक्त झाल्याखेरीज, म्हणजे थोडं आत गेल्याखेरीज, अंतर्मुख झाल्याखेरीज आत्मा कळत नाही, प्रेम बसत नाही. शाश्वताची प्रीती आणि विषयी विरक्ती या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. विषयामध्ये प्रीती वाढल्यामुळे शाश्वताविषयी विरक्ती आलेली आहे. आपली दृष्टी सारखी बाहेर असते. परांची हानी व्यतृणत स्वयंभूः तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन् कश्चिद्धीरः प्रत्यगात्मानमैक्ष दावृत्तचक्षुरमृतत्वमिच्छन्. अमृतत्वाची इच्छा करणारा कोणी एखादा धैर्यवान पुरुष सर्व इंद्रिय आवरून अंतर्मुख होऊन ध्यानाला बसतो. विषयी विरक्ती. देह चालता विषयत्यागी, ऐसा कोण आहे जगी, प्रपंची खाती जेविती, परमार्थी काये उपवास करीती. जेवढं आवश्यक तेवढेच विषय उपभोगणं आणि अनावश्यक विषयांचा त्याग, याचं नाव विषयी विरक्ती. आवश्यक विषयात असताना त्यापासून अलिप्त राहणं ही खरी विरक्ती. संपूर्ण विषयांचा त्यागच होऊ शकत नाही. डोळे पाहणार, कान ऐकणार, जीभ चव घेणार, हात स्पर्श करणार, तेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविध विषय संपूर्ण टाकता येत नाहीत. पण कशाला हात लावायचा ते तुम्ही ठरवा. पांडुरंगाची पावलं घट्ट धरून ठेवली तर तो स्पर्श चांगला. ज्ञानेश्वरांच्या समाधीला गुलाबराव महाराज कसे धरून बसत, त्यांना आलिंगन देत. ज्ञानेश्वर महाराजांचा गुलाबराव महाराजांना झालेला स्पर्श हा विषयात मोडत नाही. पंचविध विषयांचा मोहरा ज्या वेळेला परमेश्वराकडे वळतो तेव्हा त्याला विषय म्हणत नाहीत.
तेव्हा त्यापासून विरक्त होण्याची जरुरी नाही. परमेश्वराला उत्तम वस्त्र अलंकार घालून ते सुंदर रूप डोळे भरून पाहतो, तेव्हा रूप हा विषय परमात्म्याकडे नेणारा असल्यानं त्याला विषय म्हणत नाहीत. जे विषय परमार्थाला, अध्यात्माला, परमेश्वर दर्शनाला घातक आहेत, परांगमुख करणारे आहेत, अशा विषयांचा त्याग अपेक्षित आहे. पण जे विषय परमेश्वराकडे नेणारे आहेत ते अवश्य स्वीकारावे. ज्ञानेश्वरी हाही विषयच आहे, नामस्मरण हाही विषय आहे. कोणतंही कर्म आलं की विषय आला. ध्यानात काही रूपदर्शन झालं, काही दृश्य म्हटलं की विषय आला. ज्ञानदेवांचं, समर्थांचं समोर दर्शन झालं म्हटलं की विषय आला. पण हे विषय विषयच स्वरूप नाहीत, ते आत्मरूपच आहेत. हे आत्मदर्शनच आहे. त्या रूपाला पाहणं, त्याला स्पर्श करणं, त्यांचे शब्द ऐकणं हा विषयच आहे. पण ज्ञानेश्वरीचे शब्द ऐकून आपण जर आत्मरंगात रंगून जात असू तर त्याला विषय म्हणता येत नाही. कृष्णानं एवढे विषय भोगले पण त्याला विषय म्हणत नाहीत, कारण त्याच्या भोगण्यामध्ये भोग नव्हताच. भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियांचा लाग आम्हावरुनी चुकला. ते कधी त्या भोगामध्ये सापडलेच नाहीत. म्हणजे कुठपर्यंत या विषयाची व्याप्ती आहे ते पहा. काय तुमची स्थिती त्यावर अवलंबून. एखाद्याला 5,000 मिळाले तरी तो त्यात रंगून जातो, आणि एखाद्याजवळ लाखो रुपये असले तरी त्याला त्याची जाणीव नसते, तो निर्विषय आहे. जो संपत्ती माझी असता, ऐसा गमे पंडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. म्हणजे विषयाची व्याप्ती किती हे अखेर पक्षी आपल्या मनावर अवलंबून आहे. मनाला वाटला हा विषय आहे तर तो विषय आहे. मनाला वाटलं या सर्व भोगात देखील मी नाही तर तो भोग भोगून देखील तो अभोगता राहू शकतो. पण ही फार मोठी अवस्था आहे. सामान्य माणसानं म्हणू नये की मी व्यसनं करतो पण मी त्यात नसतो. तुमचा चेहराच सांगेल तुम्ही त्यात आहात की नाही. शाश्वताची प्रीती, विषयी विरक्ती, स्वरूपी आसक्ती. विषयापासून विरक्ती आली की तो स्वरूपात आसक्त होऊन राहतो. विषयाची आसक्ती संपल्यामुळे सहजच मन शांत होतं. काम, क्रोध, लोभ या 3 मुख्य गोष्टींपासून मन पाठीमागे येतं. कशाचीही कामना राहत नाही. मग जे सहज पुढे येतं त्याचा स्वीकार तो मोठ्या प्रेमानं करतो. एखादा मनुष्य पुरणपोळी खाऊन पूर्ण आसक्त असू शकतो, एखादा कदान्न खाऊन देखील विषयात आसक्त राहू शकतो. विषयाबद्दल विरक्ती आल्याशिवाय शाश्वतावर प्रीती जडणारच नाही, आणि या दोन्हीवर स्वरूपाची आसक्ती अवलंबून आहे. आपण स्वरूपाकडे लक्षच देत नाही. अंतर्मुख व्हायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. याविषयी बहुधा अनिच्छा असते. सिंहगड चढतील, हिमालय 25,000 फूट चढून जातील, तथापि स्वस्थ बसून स्वरूपाचं अनुसंधान करा म्हटलं तर कोणी करणार नाही. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी आसक्ती ठेवायला सांगितलंय. विषयात आसक्ती नको असा याचा अर्थ आहे. समर्थांनी 3 चरणात भक्तीविषयी सांगितलं. भक्तीची व्याख्या मोठमोठ्या लोकांनी केलेली आहे, त्याची लक्षणं सांगितली आहेत. समर्थांनी म्हटलं, विभक्त नाही म्हणून भक्त. भगवंतापासून क्षणभर देखील विभक्त न राहणं याचं नाव भक्ती. आपण अखंडच भगवंतापासून बाजूला असतो. क्वचित ध्यान, नामस्मरण, एखादं कर्म या अंगानं त्याच्याशी एकरूप होऊ पाहतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय. 8 प्रहरात 1 मिनिट तरी तू भक्त होऊन राहा. नेहमीच विभक्त आहेस तू, म्हणून कधीही विभक्त नसणं म्हणजे भक्त. जीव शिवाशी एकरूप होणं. जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव ब्रह्मरूपच आहे असं अखंड वाटणं. मी जीव आहे, मला जन्ममृत्यू आहे, मी केल्या कर्माची फळे भोगणार आहे, मला पापपुण्य आहे असं वाटणं याचं नाव जीव परमात्म्यापासून बाजूला झाला. वयाच्या 10व्या वर्षी आचार्य म्हणतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञाः.
अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. आपण 50-60 वर्ष झाली तरी म्हणू शकत नाही की मी जीव ब्रह्मच आहे. याचं कारण आपण विभक्त राहतो, बाजूला राहतो. एकरूप होणं याचं नाव भक्ती, किंवा आत्म्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशात देह मन बुद्धी वावरते असा स्पष्ट बोध होणं म्हणजे भक्ती. किंबहुना माझा प्रकाशू जो धनंजया, तो भक्ती या वोजा बोलिजो गा. भक्ती म्हणजे टाळ घेऊन बसणं ही सुरुवात आहे. मोठ्या प्रेमानं अभंग म्हणणं ही सुरुवात आहे. अभंग प्रत्ययाला येणं हा त्याचा मध्य आहे. आणि त्या परमात्म्याशी तदाकार होऊन राहणं ही भक्ती आहे, हा शेवट आहे. स्वामी स्वरूपानंदांची एक साकी आहे, बाल्यापासूनी गीताध्ययनी होता मज बहुछंद, तारुण्यी तत्कथित तत्वते भोगी आज अगाध. लहानपणी गीतेचं अध्ययन करण्याचा मला छंद होता. तरुणपणी मी त्यावर प्रवचनं करत असे आणि आज मी ते तत्व भोगून राहिलोय. हे तत्व भोगणे याचेच नाव भक्ती. परमात्म्याशी एकरूप होऊन राहणं. आपण मुळातच एकरूप आहोत, पण आपला तो बोध संपलेला आहे. आपल्या परिस्थितीमुळे, पूर्वजन्मींच्या संस्कारामुळे, याही जन्मांच्या कर्मामुळे, सद्गुरू भेटले नाहीत म्हणून, संत भेटले पण आपण त्यांना ओळखू शकलो नाही म्हणून, काही कारण असो, तो बोध गेलेला आहे. आपण साधना करून त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. त्याचे खरेखुरे भक्त व्हायचे आहे. या भागाबरोबरच स्पर्श परिसाचा पुष्प 3 याचं वाचन आता समाप्त होत आहे. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.